आवडली तुला? नुसते दिवसभर परेशान करते, इकडं फिर तिकडं फिर, इकडं फिर तिकडं फिर. तर चला, व्हिडिओ कसा वाटला तर सहलीला कधी गेले सांग बरं, आम्ही चौघापैकी कोण कोण. पैसेच नव्हते बाबा, सरी झालं काहीच नाही. तू मामाऱ्याला होता तेव्हा दिले होते काय त्या काकानं पैसे, इकून तर काही पैसे नव्हते, काही नव्हते. मग काय खायला? कोणाला बोलवायची शेंगा खायला? ओमाईला सगळ्यांना शेंगा खायला बोलवायला लागली. सगळ्यांनी आवर्जून या. आणि तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैशू सुदर्शन या युट्यूब चॅनलमध्ये. तर हे असं सगळा अवतार जो झालाय ना, तुम्हाला तर माहिती आहे, आपण जालन्याला व्हिडिओ चालू केलेले आहे स्वस्त जालना म्हणून या आयडीवर. तर त्याच्यामुळे रोज गाडीवर फिरावं लागतंय, त्याच्यामुळे सगळं खेळ पांगतोय. पण ठीक आहे, घरी यायला पण उशीर होतोय, सकाळी पण लवकर जावं लागतंय, तर होतंय सगळे प्रॉब्लेम. आणि व्हिडिओ मस्त चाललेत, सगळेजण मस्त सपोर्ट करताय. पण एकच सगळ्यांची कमेंट आहे, दादा व्हिडिओ रेग्युलर येत नाहीये, व्हिडिओ रोज बघाय म्हणजे रोज वाट बघावं लागते. त्याच्यासाठी आता सगळ्यांना सॉरी, पण इथून पुढे सगळे व्हिडिओ आपले रेग्युलर येणार आहे. वैष्णवी काय व्हिडिओ का नाही जाते? तू व्हिडिओ करत नाहीये, मी नाही केला तर तू पण नाही करत जाईल हा. आता म्हणजे तुला सांगतोय, सगळेजण एवढे बोलताय ना, तर ते कसं होईल की बाबा सगळ्यांना आवडायला लागले व्हिडिओ आणि आपण कंटिन्यू नाही करायला लागलो. दरवेळेच झालंय आपलं, करतो टाकू, त्याच्यामुळे डेली व्हिडिओ. खायला या. आणि आज असा मेनू केलेला आहे तो सगळ्यांना आवडणारच असेल. आणि म्हणजे कोणी कोणी आता सध्या खाल्ल्या आणि खाणार आहे, कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण काय झालेलं आहे माहिती का? काय खायला? कोणाला बोलवायची शेंगा खायला? ओमाईला सगळ्यांना शेंगा खायला बोलवायला लागली. सगळ्यांनी आवर्जून या. आणि आमच्या दीदी फॅमिलीला म्हणसानू, युट्यूब फॅमिलीला, युट्यूब हा फॅमिली या शेंगा खायला. कशाच्या शेंगा खायली? तर हे बघा, तुरीच्या शेंगा उकडलेल्या आहे. हे इकडं कोणी कोणी उकडलेल्या. हा तुला नाही, तू दाखव ना, अशी बोटानं दाखव कुठे. खाता दाखव. हा या म्हणा सगळे या म्हणा. शेंगा खायला या. बोलताय तिला जसं आजी कुठून आणले शेंगा? आजी खायला लागल्या. चावायला आजी आता येईल ना, मग इकडे तिकडे पाहायला लागले ते सोनेरी उकडलेली. तोंडात का नरम झाले बा. नरम चावायले नाही? मीठ लय कमी आहे ना. लेमन टाकलं. नाही मोठी इतकं मीठ टाकलं म्हणून तर ते खरंच नाही जास्त. नाही, ते खाली पाण्यात गेला असं. पाहिलं की पाहिलं. पाणी नाही टाकलं जास्त. वा, पाणी बी नाही टाकलं मी. हे करायचं. आई कोणी आणले रे? ते ना पाणी सकाळी लसणार पाणी मला दिले. सानूला लय आवडते. मग वैष्णव तू काऊन नाही गेली मग वावरात आणायला? आणायला तर उद्या जाईल मला, तिला आणायला वावरात जाती का तर. तुम्हाला सांगतोय, ही जी दिसते ना तुम्हाला, मामा पण बी एकदा आणा उघडायला. तुम्हाला दिसती तशी, पण हिला वावरात जायचं कंटाळा आहे का काय वैष्णवी तुला? हिच्यासाठी पुण्याहून इकडं आलोय की ही म्हणे नाही नाही म्हणे मस्त वावर, ते आपलं तेच बरं आहे. आणि आली तशी किती वेळेस गेली वावर? कधी बोलले बाबा? काय जायचं होतं वावला. कशाला? दूध आहे, दूध दूध. वा वा शेंगा खा. ते दूध आणा. ते हे पाकिट. इकडे, हे इकडे पाकिट. नाही रे, शेंगा नेऊन द्यायली ती. कोणाला देती? त्यांना कोणाला? ते ना कोणाला दिले तुझ्या मम्मीने. मम्मीने नेऊन दिलं पिल्या. ही पुन्हा देऊ ना. या का खायला या. ते बघा, राजू काकाला शेंगा नेऊन दिली उकडलेल्या. आणि आई काल बसू दे ना आपल्या घरात, आपल्या जवळ बसू दे ना. बसा म्हणा राजू काका. आई हरिपाठाची याला सगळ्यांनी मस्त हे केलं बरं, मस्त हरिपाठ बोलली. पुण्याहून 2-3 कमेंट आल्या, तुम्ही इकडे याचे एकदा चक्कर मारायला सानूला घेऊन जायचं का ग पुण्याला? नाही नाही, त्यांना खायला. पुण्याला बोलवलं मोठ्या पप्पानं मला, त्याला जायचं आता. हा व्हिडिओ पण नको येऊ तू आता. तू कर ना.
मी जाऊ का मग? हा तू कर, मला करता येत नाही. नको आपल्या गलीत बरं आहे आपण. मला या द्या. जाऊ दे. हा, मी राजू काका आणि ते चाललं तिघ जण. हा तू घरीच राह, तू काय पप्पा पाशी राहायचा मम्मी जवळ राह. नाही काऊन नाही राहत? नाही नाही माझ्यासोबत येते का? माझ्यासोबत येते. अरे, मीठ कमी काय टाकलं रे? पप्पा तर हे बघा ह्या अशा प्रकारे सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. ही नुसता दांगडू करते, नुसता दांगडू करते. स्वेटर का नाही घातलं पिल्या तू? ए दीदी टाके बरं, शेंगा. दिसल्या का? द्या तिच्याकडे द्या. द्या ना तुझ्या पाशी द्या ना. हा, दस. हे काय? तर गोलू दादाचा फोन आलेला आहे. हा? आता? अहो तुम्ही उलटा पकडला, द्या तिच्याकडे द्या. हे अशा शेंगा दाखव इकडे. आम्ही आणलं भाऊ ते, आम्ही आणलं. हे बघा हे दाखवायला लागला आम्हाला ते. आम्ही आणून आजीचा व्हिडिओ घेऊन मोकळे झालो आणि खराब पण केलं. हे बघ शेंगा खायला लागले. ही सानू आहे. बोलू दादा ना सांगा खाली. ऐक टाकलं म्हणजे मी करत नाही. असा विषय आहे. हे बघा मस्त अशा शेंगा उकडलेल्या आहे, मस्त मीठ गीठ टाकून आणि एकदम मस्त लागायला. तर हे बघा इकडे खाणं चालू आहे. पोटगीट दुखलं तर बघ बरं इथं तू. हा काऊन उकडे सांगा, पोट नाही दुखत. हो का? किती खाल्ले तरी काही नाही होत. किती कसे हा ए, तुम्हाला सांगतो मित्रांनो, आमच्या नीताताईची देवेनी आहे ना, ती चालली आहे बघा सहलीला. हा तुला जायचं सहलीला तिच्यासोबत? जाती का? बसमध्ये चालली ती. हा तिची चालली आहे सहल. आता तिची सहलीचा विषय निघला म्हणून निघला. हाव रे आपल्या इथं सहलीला कधी गेले सांग बरं, आम्ही चौघापैकी कोण कोण? पैसेच नव्हते बाबा सरी झालं आणि काहीच नाही. तू माहाऱ्याला होता तेव्हा दिले ते काय त्या काकानं पैसे इकून तर काही पैसे नव्हते, काही नव्हते. माझं तर 9वी 10वी हा तर किती रुपये होते माहिती आहे का? 300 रुपये. हां 300 का 400 रुपये हे होतं. ते सुद्धा भरायला नव्हते, त्याच्यामुळं घरून काही गेलो नाही. आणि तिकडूनच ते राजूदादा गजूदादा त्यांनी सगळ्यांनी ॲडजस्ट केलं आणि मला पाठवलं होतं. आता देवेनी चालली आहे, ती 3,500 रुपये तिची फीस आहे, ती चालली आहे. आणि रोहिणीताई नीताताई त्यांचं सहल चालली होती ना. सलील पाठव मी म्हणलं लोकांची तर टीव्ही पाहायला जातात, त्याच्यासाठी आपल्या घरी टीव्ही घेऊ. टीव्ही पाहायला सलील जाऊ नका. टीव्ही आणली होती मग असंच हे करून. हां तर त्यावेळेस काय झालं माहिती आहे का? सहलीचा विषय होता ना, तर त्यांना ऑप्शन दिलं होतं सहलीला जा नाही तर टी व्ही घ्या. तर दोघी जणी सहलीला न जाता आम्ही टी व्ही घेतला होता पहिला 7,500चा. ओनी कोणता तरी. हां तर त्या कंपनीचा टी व्ही घेतला होता. त्याच्यामुळे त्यांची सहल जाणं सहलच राहिलं. हा पण मग म्हणलं घरी टीव्ही पाहायला भेटेल तुम्हाला, आणखी टीव्ही होणार नाही तुम्ही जर सहलील पैसे दिले. हां तरी आईनं यांनी रोजानं हे करून ते करून देण्याचा प्लॅन केला होता त्यांना, पण ते विषय झाला त्याच्यामुळे त्या गेल्या नाही. दीदी कुठं चालला रे? इकडे हात धु. इकडे गरम पाण्यात धुते मी हात. इकडे हे पाणी इथं ते पहा तिला पाणी सांडायचं वाटतंय नाही का? इकडे तिथं पाणी नाही पडशील. तर सहलीला आम्ही कोणीच गेलो नाही. मी गेलो होतो संभाजीनगर, पैठण, इकडं तिकडं 2-3 ठिकाणी आहे. जास्त काही लांब पण नव्हतं नेला आम्हाला. गरम पाणी देते गरम पाणी हात तुला जायचं का ग? सहलीला जाशील का तू शाळेतून पोरांसोबत? तुझ्या मैत्रिणीसोबत जाशील का तू? हात धुई याच्यात. ते बघा ते खरड पाणी हाताला लावलंय, पायाला लावलं, त्याची होईल आग. आता तुला काय आणलं माहितीये का? बॅग मध्ये बघ ना तुला काय आणलं तर. हा ती आण ना बॅग इकडे ओढत आण. वैष्णवी तू गेली होती सहलला? आमच्या मामाश्री तर काय बाबा कुठं पाठवलं होतं? बैस खाली, याने नाही घातली. बस खाली. दप्तर इथं बस ना. हा कुठं गेली होती सहलला तू? तुळजापूर ते गेली होती का? किती वेळेस? एक वेळेस काय आणलं? घाला पॅन्ट घाला. हे काढून टाकते. हे बघा ते रोज चड्डीवर थंडीचं फिरत होती, त्याच्यामुळे तिला 2-3 पॅन्ट आणल्या. छान आहे पिल्या, आवडली तुला?
लग्नाचं फुलं आणायची. छान आहे. इतक्या पिंजऱ्या इतक्या नाही काही. मग घालून देते ना मम्मी तुला घालता नाही येणार. काय मोठं नाही हो, इकडे. दे ना घालून देते. तिची आई घालून देते तिला. तुळजापूरहून काय? पॅन्टच आणली ना. तिला विचारली तुळजापूरून काय आणलं. ती नाही म्हणे का तुळजापूरला गेली? वैष्णव गेली ती एक वेळेस मामानं पाठवलं. हिथली मोठी गोष्ट पाठवलं बरं तुला वैष्णवी मामाने. आत्या बाई तिची आत्या बाई का बबना आत्या का. इकडे या पुढे या मैदानात या आम्हाला दाखवा. दाखव ना पप्पानं काही पॅन्ट आणली तर आणि उचला आणि टाकलं. कॅमेरातच हे केले. ए पिंटू इकडे दाखव ना चल ना. इकडे वा 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 वा. पॅन्ट कशी वाटते आमच्या दीदीची नाही हे तशी सर्व सांगा. हे आतून हे ना चड्डी घातलेली आहे तिनं आता. आता छान का आवडली तुला नुसते दिवसभर परेशान करते. इकडं फिर तिकडं फिर इकडं फिर तिकडं फिर. तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि रोज टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. काय म्हणते चालू आहे ना रोज. रोज काही ना काहीतरी तुम्ही बोलत जा. वैष्णवी तू व्हिडिओ घेत जा. काही नाही तर 2-4 मिनिटाचं घेतलंय का घेत जा. दिवसभराचा काय करता काय नाही. आजी आजी तुम्ही पण व्हिडिओ घेत जा रोज. तुम्हाला एक मोबाईल द्यायचा का. फोन येत ना तुम्हाला. पुन्हा देते रोज. हा हा नको का फोन तुम्हाला. मालिका गेली का बघायची आजी. आत्ता पाहा लागलं बसून. सॉक्स येते आजी लागलेली भूक. तर चला व्हिडिओ कसा वाटतो कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटतो अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय दीदी. सकाळी जायचं दीदी धर ना हे घे. बाय बाय कर. अगं इकडून एक आणली पॅन्ट